अकोल्यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे किंग मेकर ठरण्याची शक्यता आहे, कारण अकोल्यामध्ये शिंदे आणि अजित पवार यांचा प्रत्येकी एक नगरसेवक आहे। भाजपला बहुमत मिळवण्यासाठी आणखी 3 नगरसेवकांची गरज आहे। अकोला मनपा निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढले होते। आंबेडकरांच्या डिनर डिप्लोमसीला अजित पवार यांचा एकमेव नगरसेवक उपस्थित होता। अजित पवार आणि शिंदे विरोधकांसह गेले तर आंबेडकरांच्या आघाडीमध्ये 42 नगरसेवक राहतील। शिंदे आणि अजित पवार यांनी अकोल्यामध्ये भाजपला बळ दिलं तर भाजप 40चा आकडा गाठू शकेल। शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत गेल्यानंतर दोन्ही तंबूमध्ये समसमान म्हणजे 40 नगरसेवकांचं संख्याबळ उरणार आहे। त्यामुळे आता शिंदे आणि अजित पवार हे नेमका काय निर्णय घेतात आपल्या एकेका नगरसेवकाच्या बळावरती हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे अकोला महानगरपालिकेमध्ये नेमकी कोणाची सत्ता येते हे बघणं औत्सुक्याचं ठरेल। त्यामुळे सध्या सत्ता स्थापनेच्या या हालचाली सुरू आहेत, यामधलीच अकोल्यामधली ही मोठी घडामोड आपण बघतो आहोत। अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सध्या किंग मेकरच्या भूमिकेमध्ये आहेत। भाजपला बहुमत मिळवण्यासाठी आणखी 3 नगरसेवकांची गरज आहे। त्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे जे एक नगरसेवक आहेत ते भाजपमध्ये गेले तर त्यांची संख्या 40 होऊ शकते। अकोला मनपा निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी हे यावेळेला एकत्रितपणे लढलेले देखील होते। तर प्रकाश आंबेडकर यांनी जी डिनर डिप्लोमसी आखलेली होती त्या कार्यक्रमासाठी अजित पवार यांचा एकमेव नगरसेवक उपस्थित देखील होता। अजित पवार आणि शिंदे हे विरोधकांसह जर गेले तर मग आंबेडकरांच्या आघाडीमध्ये 40 नगरसेवक असतील। त्यामुळे नेमक्या काय हालचाली घडणार आहेत आणि काय पद्धतीने ही सत्ता स्थापना अकोल्यामध्ये केली जाणार आहे याकडे लक्ष राहणार आहे, कारण सध्या अगदी अटीतटीची ही लढाई बघायला मिळते आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकेका नगरसेवकाच्या बळावरती आता सत्ता स्थापनेमध्ये काही मदत करता येणार आहे का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्यांची भूमिका ही किंग मेकरची असणार आहे। त्यामुळे भूमिका नेमकी काय असेल हे देखील महत्त्वाचं ठरू शकतं। शिंदे आणि अजित पवार हे जर भाजपच्या सोबत राहिले गेले तर दोन्हीकडचं संख्याबळ हे 40 नगरसेवकांचं असू शकतं। त्यामुळे काटेकी टक्कर सध्या या ठिकाणी बघायला मिळते आहे अकोल्यामध्ये। भाजपला बहुमत मिळवण्यासाठी आणखी 3 नगरसेवकांची गरज आहे। त्यामुळे हे 3 नगरसेवक मिळवण्याकडे सध्या भाजपचा कल दिसून येतोय आणि याच दरम्यान अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे एक नगरसेवक असल्यामुळे त्यांची भूमिका ही अत्यंत निर्णायक ठरणार आहे। तर अकोला महानगरपालिकेमध्ये उदयाला येत असलेल्या भाजप विरोधी आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत अशी स्पष्टोक्ती प्रकाश आंबेडकरांनी दिली। या प्रस्तावित आघाडीचा 5 वर्षांचा रोड मॅप ठरल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मतभेद हे चर्चेच्या माध्यमातून सोडवले जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। महापौराचा कॅन्डिडेट आम्ही लवकरच जाहीर करू एवढं फक्त सांगतो। त्याच्यामुळे असं आमच्यामध्ये मतभेद नाही, एवढंच फक्त हे करेल। किरकोळ ॲडजस्टमेंट जे आहेत त्या किरकोळ ॲडजस्टमेंट झाल्या की आम्ही सगळंच 5 वर्षाचा आमचा कारभार कसा असणार तो जाहीर करू त्याच्यामध्ये। नाही, रस्सीखेच नाही म्हणतायत। आपापल्या पक्षाला प्रत्येकाला वाटते की आपल्या पक्षाचा महापौर बनला पाहिजे। प्राथमिक चर्चा असते, आता चर्चेतून मार्ग निघत असतात। जी वंचितच्या लोकांनी बी त्यांच्या बाळासाहेबांजवळ त्यांच्या भावना सांगितल्या। प्रत्येक पक्षाचं आपापल्या पक्षाची बाजू मांडणं कर्तव्य असते, परंतु त्याच्यातून निर्णय घेणं हे त्याच्यातून योग्य निर्णय घेणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।